नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर कडवट शब्दामध्ये टीका केली आहे. ते काय म्हणाले तर ते म्हणाले, याला मी मंत्री केलं ही माझी चूक झाली आहे. आता उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंवर आत्ताच टीका का केली यामागे अनेक संदर्भ आहेत आणि यामागे राजकारण सुद्धा जोडलेलं आहे. बघणार आहोत आपण या व्हिडिओमधनं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, खरं तर बच्चू कडू प्रहार संघटनेचे ते अध्यक्ष, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी महाविकास आघाडीपासून बच्चू कडूंना आपण बघतो. महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू हे राज्यमंत्री होते, पण जसे एकनाथ शिंदे बाहेर पडले शिवसेनेतनं त्यांच्याबरोबर बच्चू कडू सुद्धा बाहेर पडले आणि ते शिंदेंबरोबर गुवाहाटीला गेले. हा सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे. बच्चू कडू तसे एक आक्रमक नेते, शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची एक प्रतिमा आपल्याला माहिती आहे. सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आपल्याला माहिती आहे. पण या बच्चू कडूंनी मधल्या काळामध्ये आपली प्रहार जी संघटना आहे ती पूर्णतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करून टाकली. त्यावर बरीच टीका झाली. ती टीका यासाठी झाली की बच्चू कडू हे 2024 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा तेही उमेदवार म्हणून उभे होते, पण ते पडले आणि तेव्हापासून मग बच्चू कडूंना आमदारकी ही पाहिजेच आहे. शेवटी आमदार असल्यानंतरचे जे काही फायदे आहेत आणि पुन्हा आपला सगळा जो काही गोतावळा आहे सांभाळणं असतं ते आणि काम करण्यासाठी सुद्धा आमदारकी पाहिजे आणि या आमदारकीसाठी ते प्रयत्नशील होते. आत्ताच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि आपल्याला माहिती आहे की सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कितीही जरी आपल्या कॅमेऱ्याच्या समोर दाखवत असले की आमच्यामध्ये तसे काही फार मोठे वाद नाही आहेत, छोट्या छोट्या कुरबुरी असू शकतात, पण असं नाही आहे. आता एक बरंच अंतर पडलंय, म्हणजे त्याच्यावर आता खरं तर सातत्याने बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हे अंतर आता बरंच पडलेलं आहे, वाढत गेलेलं आहे. अगदी पुढे जाऊन काय होईल हे आत्ता तो आपला विषय नाही आहे म्हणून, पण बऱ्याच घडामोडी या पुढच्या काळामध्ये नक्की घडू शकतात. हे एकनाथ शिंदेंना सुद्धा माहिती आहे. एकनाथ शिंदेंना याचीही जाणीव आहे की 2029ला वेळ पडली तर आपल्याला स्वतंत्र लढावं लागेल. वेळ पडली तर आपला विरोधक, कट्टर विरोधक हा भाजप सुद्धा असेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला तयारी करायची. त्यातून एकनाथ शिंदेंच्या बाबतीमधलं एक दुःख असं आहे की जेव्हापासून त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, आपलं मुख्यमंत्रीपद गेलंय हे एकनाथ शिंदेंना आजही मान्य नाही आहे. म्हणजे मनाने ते स्वीकारूच शकत नाहीत आणि त्या दृष्टीनंच ते सगळं राजकारण जे आहे ते खेळत असतात. अर्थात चूक काहीच नाही आहे, शेवटी राजकारण आहे, त्यामुळे काय म्हणतात डाव प्रतिडाव कुरघोड्या हे सगळं चालूच राहणार आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे सुद्धा आपली पावलं टाकत असतात. त्यांनी जो आत्ता एक सगळ्यात मोठा, ज्याला मधल्या काळामध्ये मास्टर स्ट्रोक असं म्हटलं गेलं, हल्ली हा शब्द खूप छान पद्धतीने वापरला जातो सारखा, की एकनाथ शिंदेंनी जो काही डाव टाकला, डाव खेळला, तो काय खेळला तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी म्हणून बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी ही ऑफर दिली की तुम्ही तुमची संघटना आमच्यामध्ये विलीन करत असाल तर विधान परिषदेवर आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो, तुम्ही तिकडे आमदार होऊ शकता. बच्चू कडूंनी सुद्धा हा सगळा प्रस्ताव जो आहे हा स्वीकारला. अगदी 2 दिवसामध्ये, आदल्या दिवशी ते असं म्हणाले होते की आम्ही विचार करू, मग आम्हाला अमुक शेतकऱ्यांचे प्रश्न, सामान्यांचे प्रश्न, कार्यकर्त्यांशी चर्चा करू, हे सगळं बोलायचं असतं. कार्यकर्त्यांशी वगैरे काही कोणी चर्चा करत नसतं. शेवटी आपल्याला काय पाहिजे हे बघून ती व्यक्ती, तो नेता आपली पुढची पावलं ठरवत असतो. त्याप्रमाणे एका दिवसामध्ये बच्चू कडूंनी निर्णय घेतला की आपण प्रहार संघटना विलीन करून टाकूयात. त्याप्रमाणे त्यांनी विलीन केली. विलीन करण्यामागचा उद्देशच आहे आपल्याला माहिती आहे की बच्चू कडू हे आक्रमकतेने भाजपवर टीका करताना आपण बघितलेले. अगदी ते म्हणजे सत्तेमध्ये असताना सुद्धा भाजपवर बोलत राहिलेले आहेत
आत्ता ते नाही आहेत तरीही ते भाजपवर बोलता आहेत आणि त्यातून ते जास्त लक्ष करतात ते देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतात. आणि हेच तर एकनाथ शिंदेंना हवंय. बच्चू कडू आले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. आता त्यांच्यासमोर 2 टास्क आहेत. एक आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं आणि त्याचप्रमाणे आज एकनाथ शिंदेंचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे. जर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचा शत्रू कोण असं जर विचारलं तर पटकन आपल्या ओठावर नाव येतं ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंची शिवसेना. जोपर्यंत ती शिवसेना आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे हे सातत्याने अस्वस्थ आहेत. त्यातून मग त्याला बरीच कारणं आहेत. शेवटी ठाकरे ब्रँड आहे. तुम्ही ब्रँड म्हणा नका म्हणू, कारण काही लोक असं म्हणतात आता तो ब्रँड उरला नाही वगैरे वगैरे, ते सगळ्या गोष्टी आहेत. पण शेवटी ठाकरे या नावाला एक वलय आहे. ते वलय तुम्ही कसंही कितीही काहीही प्रयत्न केलेत तरी ते काही पुसलं जाईलच असं अजिबात नाही आहे आणि असं होतही नसतं. त्यामुळे जोपर्यंत ठाकरे हे नाव काही अवतीभोवती फिरतंय तोपर्यंत एकनाथ शिंदे स्वस्थ नाही बसू शकत. त्यामुळे काही लोकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर बोलणं, प्रहार करणं, टीका करणं हे सातत्याने काम शिवसेनेच्या, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू असतं. त्याच्यात बच्चू कडू जेव्हा या शिवसेनेमध्ये आले तेव्हा त्यांनी सुद्धा अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंवर आपल्या खास गावाकडच्या शैलीमध्ये त्यांनी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये बोलताना ते 2दा असं बोललेले आहेत. या 2 टीका त्यांनी केल्यात आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणजे त्या विसरून चालणार नाही. एक म्हणजे ते म्हणलं की मी महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री होतो तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री असल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला. बघा म्हणजे बोलण्यातलं कसं. आणि त्यामुळे आमची 2.5 वर्षाची आहेत ती वाया गेली असं मला वाटतं, असं बच्चू कडू म्हणाले. मला कधी कधी कळत नाही की इतके वर्ष सोबत राहिल्यानंतर ती वर्ष आपली वाया गेली म्हणजे तोपर्यंतचा जो काही सगळा मधला मलिदा असतो, कामं असतात, निधी असतो, फायदे उचलणं असतं, हे सगळं आपण करून घेतो. पण एकदा का आपली ती गरज संपली की मग आपण म्हणतो की ती 2.5 वर्ष माझी वाया गेली. आणि तशा पद्धतीने बच्चू कडूंचंही ते विधान, त्या विधानाकडे आपल्याला बघायला पाहिजे की 2.5 वर्ष आमची वाया गेली. हरकत नाही. त्यानंतर परत एक दुसरं विधान त्यांनी असं केलं की म्हणजे त्याच्या आधीची एक पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवतो. मी जसं म्हणलं की एकनाथ शिंदेंच्या डोक्यातनं अजूनही आपण मुख्यमंत्री नाही हे काही जात नाही आहे, गेलं नाही आहे आणि ते जाणारही नाही आहे. आणि आपण मुख्यमंत्री व्हावं यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील पण असतात. मधल्या काळामध्ये बच्चू कडूंनी एक विधान केलं की सर्वसामान्यांच्या मनामध्ये आजही मुख्यमंत्री म्हणून कोण असेल तर ते एकनाथ शिंदेच आहेत. म्हणजे हा एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना एक टोला लगावण्याचा प्रकार होता की तुम्ही काही लोकांच्या मनातले मुख्यमंत्री नाही आहात, लोकांच्या मनातला मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदेच आहेत, हे बच्चू कडूंना त्यातनं सांगायचं होतं. हे सांगत असताना एक विधान त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये केलं. ते विधान असं आहे की उद्धव ठाकरे हे हा माणूस खूप छान आहे, हा माणूस खूप चांगला आहे, हा माणूस खूप सरळ आहे, पण उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये शोभून दिसतात, ते वर्षावर मुख्यमंत्री म्हणून शोभून दिसले नाहीत. म्हणजे काय तर फक्त शोभून कोण दिसतं तर उद्धव ठाकरे शोभून दिसले नाहीत माजी मुख्यमंत्री म्हणून. आणि आत्ताचे आजी मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे देखील लोकांच्या मनातले मुख्यमंत्री नाही आहेत. म्हणजे शोभून कोण दिसतं आणि लोकांच्या मनामधले मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहेत फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे. हेच या 2 वाक्यांवरनं आपल्याला समजतं. त्या पद्धतीने ही 2 वाक्यांवरनं म्हणजे उद्धव ठाकरेंवर केलेल्या या 2 विधानांवरनं आपल्याला कळतं की बच्चू कडूंनी ही टीका केली. त्याच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडनं सुद्धा बच्चू कडूंवर अनेक टीका झाल्या. सामनामधनं सुद्धा लेख लिहिला गेला. तो लेख सुद्धा फार अर्थात सामनाचे लेख म्हणजे काही विचारायची सोय नाही. तशा पद्धतीने जेव्हा बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा सामनामधला जो काही लेख होता संपादकीय तो असा होता की बच्चू कडूंनी जिवंत समाधी घेतली आणि पुढे ते असं म्हणतात की त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास हा सुरळीत व्हावा.
आणि हे बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे आपण एक संघटना उभी करतो, ती संघटना अख्खीच्या अख्खी एक आपल्या आमदारकी आपल्याला मिळावी यासाठी म्हणून आपण एका पक्षामध्ये ती विलीन करतो. आणि त्यामुळेच मग जे सामनामधनं म्हटलं गेलेलं आहे की बच्चू कडूंनी जिवंत समाधी घेतली, म्हणजे आपल्या पक्षाची एक प्रकारे ती जिवंत समाधीच दिल्यासारखं आहे. आता त्याच्यावर बच्चू कडू पुढे असं म्हणतात की माझी प्रहार संघटना ही एक सामाजिक कार्य करणारी संघटना आहे, राजकारणासाठी शिवसेना आहे. ते अर्थात या दोन गोष्टी कशा काय करणार आहेत आपल्याला माहिती नाही, पण शेवटी प्रहार संघटना वाढवण्यासाठी ते या सगळ्या गोष्टींचा आधार घेतील हे तितकंच सत्य आहे. पण या सगळ्यानंतर प्रश्न पडला होता की उद्धव ठाकरे का नाही बोलत आहेत. आज उद्धव ठाकरेंवर एवढे त्यांनी टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे का नाही बोलत. पण उद्धव ठाकरे हे वेळ त्याच्यानंतरची एक परिस्थिती बघून एखाद्यावर ते टीका करत असतात. आणि त्याच पद्धतीने शेवटी प्रहार जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन केलीत तेव्हा प्रहारमधले काही कार्यकर्ते तर नाराज आहेत ना, त्यांना हे पटलेलं नाही आहे आणि प्रत्येकाला हे पटू शकत नाही. जे गेलेत बच्चू कडूंच्या बरोबर ते आहेत, निम्मे अधिक असतील, पण त्यातून जे काही राहिलेले आहेत की ज्यांना ही गोष्ट मान्य नाही आहे, पटली नाही आहे, ज्या पद्धतीचा स्वभाव बच्चू कडूंचा होता ते बघता बच्चू कडूंनी जे काही प्रहार संघटनाच विलीन करून टाकली ती काही प्रहारमधल्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य झाली नाही. आणि आज सोलापूर असेल, धाराशिव असेल, मराठवाड्यातले काही भाग असतील, यातनं जे काही प्रहारचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते जे नाराज, त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आणि मग तेव्हा त्यावेळेला उद्धव ठाकरे स्वतःही होते. आष्टीकर म्हणून जे सध्या चर्चेत आहे नाव, उद्धव ठाकरेंचे खासदार की ज्यांच्यावर सध्या एक सतत असं बोललं जात आहे की ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जातील खासदार आहेत, पण ते स्वतः होते आणि त्यांनी सांगितलं म्हणजे माध्यमांशी की तुम्ही बातम्या चालवू नका, मी कुठेही जात नाही, मी उद्धव ठाकरेंची काही साथ सोडत नाही आहे. या सगळ्यावर बोलताना आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच बच्चू कडूंवर प्रहार केला. तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले की हा कालचा आपला शिवसैनिकच आहे, मीच त्याला माझ्या घरी बोलवलं, त्याला मंत्रीपद दिलं, पण आज मला असं वाटतंय की ती माझी चूक झाली. पण ठीक आहे, शेवटी पदाच्या लोभाने काही लोकांना काही गोष्टींचा लोभ असतो, त्या लोभाने ते गेले असतील. पण एक आनंदाची गोष्ट आहे की आज त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या बरोबर राहिले आहेत, आपल्याला जोडून आहेत आणि आज या लोकांनी आपल्यामध्ये प्रवेशही केलेला आहे. ही त्यातल्या त्यात सगळ्यात आनंदाची बाब आहे. आता थोडक्यात हे सगळं काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचं जे राजकारण आहे हे अगदी थोडक्यामध्ये सांगतो. एकीकडे बच्चू कडूंना आणण्यामागे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करणं हा एकनाथ शिंदेंचा यातलं एक टार्गेट आहे. हे जसं आहे तसं दुसरीकडे जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, त्यांच्यातली आणि देवेंद्र फडणवीसांमधली जी दरी होती एकेकाळी ती आता हळूहळू कमी होतानाही आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या 3-3.5 वर्षातलं जे काही राजकारण असेल 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर हे राजकारण खूप बदललेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. काय होईल आता आपण त्याच्यावर भाष्य नको करूयात, कधीतरी त्याचाही आपण एक छान व्हिडिओ करूयात. पण एवढं नक्की आहे की समीकरणं बदलत आहेत आणि ते निश्चित बदलणार आहेत. फक्त काळ वेळ हे तेव्हाच ठरेल जेव्हा ते बदलणार आहे. आपण करूयात त्याच्यावर व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.